हाय फ्रेंड, जय सियाराम सगळ्यांना. कसे आहेत सगळे? मस्त मजेतच असाल तर चला. तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. तर तुम्ही बघू शकताय, न आवडणारे सुद्धा आवडीने खातील ही मशरूमची भाजी. तर आता ह्याला कोण कोण काय काय वेगळे वेगळे नावं देतील ते काय आपल्याला माहीत नाही. पण हे मशरूम इतकं टेस्टी लागतं आणि खूप छान लागतं. तर हे बघू शकताय, मी इथं मशरूम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, कारण ह्याला खूप माती असती. त्याला आधीच थोडा वेळ पाण्यात टाकलं होतं आणि नंतर मग ते स्वच्छ क्लीन केलं आणि नंतर त्याच्यानंतर ते असे छोटे छोटे कट करून घेतले. मशरूमसाठीच इथं मी कोथिंबीर पण घेतलेली आहे. चॉपिंग बोर्डवर कोथिंबीर दिसत असेल तुम्हाला. तर म्हणलं चला, मशरूमची तयारी झालेली आहे, आता पटकन भाकरी टाकून घ्यावं. भाकरी काय, बाजरीची भाकरी करत आहे. बाजरीच्या भाकरीमध्ये थोडंसं पीठ टाकलं की भाकरी खूप छान लागती. आणि मला गरम गरम भाकरी आणि मशरूमची भाजी खायची होती. स मशरूमची भाजी तर मुलांना पण आवडत होती. सगळ्यांनी आवडीने खाल्ली. म्हणलं चला आता मी फुकते हे सगळ्यांना माहिती आहे, किंवा मी खूप असं हे म्हणतात, मला काय म्हणतात माहिती आहे का सगळेजण, खूप हे आहे म्हणतात, काय म्हणतात तिला, इगो खूप आहे किंवा लई फुकती. तर हो, मी फुकते, मी स्वतः फुकते ते फुकते, पण माझी भाकरी पण फुगलेली असते. तर भाकरी टाकायची पद्धत बघा माझी. मला खरंच भाकरी जमत नव्हत्या. हळूहळू लग्न झाल्यावर भाकरी येत नव्हत्या. हळूहळू शिकले आणि आता बघू शकताय, सगळ्याला मागं टाकेल एवढी छान भाकरी आणि अशी छानपैकी भाकरी करते. ज्यांनी ज्यांनी मला नावं ठेवलं त्यांना मागं टाकून ही पुढं भाकरी सरकवत सरकवत मोठी केलेली आहे. तर चला मग, मशरूमची भाजी पण आपल्याला करायची आहे. ही भाकरी मस्त अशी तव्यावर टाकलेली आहे आणि त्या बाजूला आपली वेगळीच भाजी तयार होत होती. ती होती मॉर्निंगसाठी भाजी तयार चाललेली होती. कारण मी कामाला जाते, तर मी कधी-कधी, आता थंडीच्या भाज्या खराब होत नाही, तर मी रात्रीचीच भाजी कधी-कधी करून ठेवते वेळ असले की, किंवा कधी-कधी रात्रीच्या चपात्या पण करून ठेवते. सकाळी फक्त टिफिनपुरते चपात्या करते. काय होतं, थंडीमुळं जाग येत नाही आहे. तर चला आधी मशरूमची भाजी बघूया, नंतर आपल्या गप्पा चालूच राहतील. तर मी इथं तेल टाकलेलं आहे. तेल आता पातेल्यात दिसत असेल तुम्हाला, तर हो, तेलाची केटली घासली होती म्हणून पातेल्यात तेल काढलं होतं. कारण माझ्या व्हिडिओमध्ये मागं आहे ना, खूप लोकांना प्रश्न पडलेला असतं. खूप काय काय प्रश्न, इतके प्रश्न असतात विचारायची सोय नाही. मध्ये एक भावकी अशी टवकी अशी कुणी पण असू दे, सगळ्यांना प्रश्न पडलेला असते. तर बघू शकता, इथं आता मी तेल टाकलेलं आहे 3 माप. त्यानंतर ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला सिंपल फोडणी द्यायची आणि सिंपल पद्धतीनेच ही भाजी करायची, खूप टेस्टी लागते. तर इथं जिरे टाकलेलं आहे. त्यानंतर लसूण छान असं थोडंसं लालसर रंगाचं होईपर्यंत तळून घ्यायचं. लगेच जिरी तडतडून झाले की लगेच लसूण टाकलं. लसूण टाकलं की लसूण थोडंसं हलवून घ्यायचं आहे. तिला जरा हलवून घेतलं की मग ती एकदम अशी खुसखुशीत होती. आणि लगेच लांब कापलेला कांदा टाकलेला आहे मी. आता कांद्याला बाई म्हणलं पटकन पटापटापटा परतून घे, कारण भाकरी झालेली आहे आणि मला खूप भूक लागली. आता म्हणलं इथं भाकरी झालेली होती. आता एक कांदा कधी तळून व्हायचा, तिला लई विचार करून करून म्हणलं की मनातल्या मनात, बाई पटापटा तळून घे. ती तळून घेतली कांद्या ते आपल्या आपलून. तर तुम्ही बघू शकता, आता इथं मी ह्याच्यामध्ये मशरूम कट करून घेतलेलं आहे. मशरूम टाकलं लगेच ते कांदा तळून झाल्यानंतर. आता त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची. हळद तुम्हाला ऑप्शन आहे, टाका किंवा न टाका, पण हळद टाकली तर थोडी छान टेस्ट येईल. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि छान आता हळद मिठामध्ये मशरूम झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे छान. ही भाजी वाफेवरच खूप छान होती. मटण चिकनसुद्धा आपल्याला मागं टाकेल एवढी सुंदर ही मशरूमची भाजी होती. आणि मी फ्राय पहिल्यांदाच केलं होतं बरं का. मशरूम मी आणत नाही सहसा, बाहेरच खाते. हॉटेलला गेले की कधी-कधी मशरूमची भाजी मागवून खाते. पण मुलांना आणि ह्यांना आवडत नव्हती. पण काय माहिती, एक दिवशी त्यांना मशरूमची भाजी खूप आवडली. म्हणलं चला आता थोडीशी फ्राय करूया. मग लाट टाकली तिला. लाल मिरची थोडीशी टाकली, कारण नुसतं हळदीतली फिक्की भाजी ती कशी छान दिसणार ना. मग लगेच हळद टाकली, ते मिरची पावडर टाकलं आणि धने पावडर टाकून घेतलं. छान अशी परतून घेतली. आता बघू शकताय तुम्ही, तिचा कलर पण चेंज झाला आणि ती दिसायला पण छान झाली. आणि लगेच चिरलेली कोथिंबीर, कोथिंबीर तर तुम्हाला सगळ्याच्या आधीच दाखवली होती. कोथिंबीर मस्त चिरून घेतली आणि त्याच्यामध्ये टाकली. आता बघू शकताय तुम्ही आपल्या भाजीला कलर आणि हे पण टेस्ट पण खूप छान झालेली. तर ह्या साध्या पद्धतीने तुम्ही पण ही मशरूमची भाजी करून बघा. न आवडणारे सुद्धा आवडीने खातील. नुसतं खाल्ले माझ्या तर घरात बोटं चाकतं. मी फर्स्ट टाईम मशरूमची भाजी बनवली होती. कारण पाकीट आणतानाच आमच्या साहेबांनी तोंड एडं केलं होतं. पण खाल्ल्यानंतर मस्त वाटलं. बघू शकताय तुम्ही कशी झालेली आहे झणझणीत. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.